नमस्कार, लोकप्रधान क्राईम टाइमच्या मी आपला अर्जुन चव्हाण पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजची स्टोरी आहे ही समाजाला कलंकित काळीमा फासणारी सत्य घटना। एका नामांकित डॉक्टरची मुलगी ज्याचे नाव अमृता, वय वर्ष 24, ही तरुणी BA पदवीचे शिक्षण घेत होती। त्याच्या घरासमोरच बबन नावाचा 26 वर्षीय मुलगा राहत होता। साहजिकच त्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्री निर्माण झाली होती। सगळं चोळीत असतानाच बबनच्या मनात भलतच वारं वाहत होतं। 2 सप्टेंबर 1998 रोजी अमृता ही सायकलवरून क्लासला जात असतानाच सांगलीतील शास्त्रीनगर चौकात बबनने अमृताला या जगातूनच उठवलं, संपवलं। आपल्या भविष्याची स्वप्न रंगवणारी अमृताच्या भर रस्त्यात पाण्यासारखं रक्ताच्या धारा वाहत होत्या। फक्त हे ऐकूनच माणसाच्या अंगावर शहारे येतात, पण हे काम बबनने चांगल्या प्रकारे केलं होतं। बबनने टोकाचे पाऊल का उचललं? कुठे पाणी मुरलं होतं? आपल्याच मैत्रिणीला रक्ताने का भिजवलं? ही घटना महाराष्ट्रात पसरताच काय काय घडलं? या घटनेनंतर सध्या आरोपी बबन काय करतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत लोकप्रधानच्या टाइम मध्ये। मित्रांनो, सावध रहे, सतर्क रहे और देखते रहिए लोकप्रधान क्राइम टाइम। एकतर्फी प्रेमातून सांगलीच्या अमृता देशपांडेची झालेली हत्या। अमृताला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं। तिचा मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। अमृताच्या शरीरावर 20 पेक्षा जास्त वेळा चाकूचे वार होऊन रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला होता। तर सांगलीच्या अमृता देशपांडे हिची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती। 18 वर्षाच्या अमृता देशपांडेवर 2 सप्टेंबर 1998 रोजी आरोपी बबन राजपूत यांनी धारधार चाकूने सपासप वार केले होते व हल्ल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला। सांगलीच्या शास्त्री चौकात सायंकाळच्या 7 वाजताच्या सुमारास ही भयंकर घटना घडली होती। तर हत्या होताना पाहूनही आसपासच्या रहिवाशांनी, दुकान चालकांनी आपापली दारे खिडक्या बंद केल्याचंही बोललं जातं। दुर्मिळात दुर्मिळ असलेली ही केस सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लढवली होती। यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। तर सध्या बबन राजपूत हा आरोपी शिक्षा भोगून बाहेर पडला आणि एका कोल्ड ड्रिंकच्या दुकानात काम करत असल्याची माहितीही आहे। यावेळी त्याने आपलं पदवीचं शिक्षणही तुरुंगातूनच पूर्ण केलं। तर पाहुयात कोण होती अमृता देशपांडे। डॉक्टर रविकांत देशपांडे आणि अर्चना देशपांडे यांच्या 2 कन्या, मोठी रेश्मा तर धाकटी 18 वर्षाची अमृता। ती सांगलीतील गरवारे कॉलेजमध्ये BAच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती। त्यानंतर 2 सप्टेंबर 1998चा दिवस उजाळला। अमृताची मैत्रीण सुमेधा ही दुपारी 2 वाजता त्यांच्या घरी आली होती। संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत या मैत्रिणींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या। त्यानंतर त्या घराबाहेर पडल्या। अमृताला मेहंदीचा कोण आणायचा होता। सायकलवर शर्ट जीन्स घालून ती निघाली, तर मैत्रीण सुमेधा तिच्या सोबतच चालली होती। दोघींच्या गप्पा सुरूच होत्या आणि साधारण अर्ध्या तासाने सुमेधा गेली। रात्री 7:45 वाजताच्या सुमारास सांगली पोलिसांना फोन आला। शास्त्री चौकातील उद्योग भवनाजवळ एक मुलगी ही रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे। पोलिसांनी तातडीची पावलं उचलत घटनास्थळाकडे धाव घेतली। दुसरीकडे एका व्यक्तीने पाहिलं की ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली युवती तर डॉक्टरांची मुलगी अमृता आहे। तो दुचाकीवरून तडक अमृताच्या घरी गेला आणि तिच्या आईला घेऊन घटनास्थळी आला। अमृताला रुग्णालयात न्यायला कार आणण्यासाठी तो परत गेला।
येताना वाटेत त्याने डॉक्टर देशपांडे म्हणजेच अमृताच्या वडिलांनाही घेतलं आणि ते परत आले तर अमृता तिथे नव्हती. मात्र रक्ताचे डाग दिसत होते. चौकशी केल्यावर समजलं की तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. दरम्यान अमृताला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं जाहीरही करण्यात आलं. तिचा मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला. यावेळी अमृताच्या शरीरावर 20 पेक्षा जास्त वार होऊन रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. यावेळी प्रत्यक्षदर्शी काय सांगतात ते पाहूयात. अमृता सायकलवरून जात असताना 2 तरुणांनी तिला अडवलं आणि मारहाण केली. त्यानंतर आपल्या खिशात लपविलेला चाकू काढून त्यांनी तिच्यावर सपासप वार केले. यावेळी ती आरडाओरडा करत होती, मदतीसाठी याचना करत होती. मात्र यावेळी हल्ला होताना पाहूनही आजूबाजूच्या लोकांनी आपापली घरे बंद केली. टपरी चालकानेही दुकान बंद केले होते. तिच्या मदतीसाठी संबंधित साक्षीदार गेला, पण तोपर्यंत आरोपी पळून गेले. इतकंच नव्हे तर लोक तिच्या मदतीला येण्यासही घाबरत होते. पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा घटनास्थळावरून चपलेची जोडी, चाकूचे आवरण आणि अमृताची सायकल सापडली होती. पोलीस ही आसपास चौकशीसाठी गेले तरी लोकांनी दरवाजे उघडले नाहीत असं सांगितलं जातं. पुढे तपासात 3 नावे समोर आली. बबन उर्फ शंकर उदयसिंग राजपूत, अनिल गोविंद शिंदे आणि मुकुंद गोविंद शिंदे हे तिघेही फरार झाले होते. मात्र हत्येच्या 2 दिवसांनी म्हणजेच 4 सप्टेंबरला एका पाईपलाईन मध्ये लपून बसलेल्या बबनला पोलिसांनी संध्याकाळी अटक केली. 6 तारखेस दुसरा आरोपी अनिल शिंदे तर 7 तारखेस तिसरा आरोपी मुकुंद शिंदे असे तिघे आरोपी पोलिसांनी शोधून अटक केली. पाहुयात हत्येचं कारण काय होतं. आरोपी बबन राजपूत हा अमृताच्या घरासमोर राहत होता. दोघांमध्ये आधी मैत्री होती आणि मग प्रेम जुळल्याचंही बोललं जातं. बबनकडून तिला लग्नाची मागणी घालण्यात आली, मात्र तिने यास स्पष्ट नकार दिला. तिच्या नकारामुळेच तो वेडापिसा झाला. त्याने तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने सांगितलं की मला शिक्षण आणि करिअर करायचंय, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तो जवळपास 6 महिने तिच्या मागे मागे करीत होता. मात्र तिच्याकडून त्याला टाळण्याचा प्रयत्न होत होता. मनधरणी आणि विनवणी यांचं रूपांतर अखेर धमकीत झालं. माझ्याशी लग्न कर, माझे नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही आणि असं केलंस तर तुझ्या नवऱ्यालाही मारून टाकीन अशी धमकीही त्याने अमृताला दिली होती. मात्र त्याच्या वेडेपणाने अखेर अमृताचाच बळी घेतला. तर दर्शक हो, अशा या चित्तथरारक घटनेवर आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा क्राईम टाइम लोकप्रधान न्यूज चॅनलवर.